संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. एकुंडी गावातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार पालकमंत्र्यांनी जे 7,000 कोटी रुपयांच्या विकास कामाचं पुस्तक काढलं, त्या पुस्तकामधील एकुंडी गावातील जी कामे झालेली आहेत, ठराविक कामे सोडली तर सगळी कामे ही खोटी आहेत, असं एकुंडीमधील नागरिकांचं म्हणणं आहे. इथनं नवीन मी एकुंडी गावचे माजी सरपंच पूनम प्रकाश सुगावे राजेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जल जीवन या योजनेतून 1,68,00,000 या रुपयांची स्कीम मंजूर झाल्यामुळे एकुंडी गावचा पाण्याचा प्रश्न कायम मिटवला. आदरणीय या कोल्हापूर जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री साहेबांनी एकुंडी गावामध्ये नंदगाव शिव ते एकुंडी ग्रामपंचायतपर्यंत 1,23,00,000 रुपयाचे काम आता त्यांच्या निधीतून आपल्या गावासाठी मंजूर केलेले आहे. आता जी रस्ता झालेली आहे ती रस्ता 1-2 वर्षे सुद्धा व्हाय नाहीत. ही रस्ता पूर्ण म्हणजे काम केलेलं आहे, पण त्याच रस्त्यानंतर आता 1,23,00,000 रुपयेमधली या रस्त्यावरती ही खडी टाकण्याचं काम केलेलं आहे. 100% हे बनवागिरीचं काम आहे आणि हे भ्रष्टाचाराचंच काम आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. एकुंडी गावामध्ये नंदगाव शिवपासून ग्रामपंचायतीपर्यंत गेले 4 वेळा ह्याच रोडवरती रस्त्याचा निधी लावलेला आहे आणि आज त्या रस्त्यावरती 1,23,00,000 रुपयाचं काम पुन्हा आणि मंजूर झालेलं आहे. त्यातलं थोडं बहुत काम वडा ते ST स्टँडपर्यंत कच्चं खडीकरण झालेलं आहे. त्याच्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टर बी कुठे गेला आणि संबंधित ऑफिसला विचारलं तर ते म्हणतात की पावसाळा असल्यामुळे ते काम थांबलेलं आहे. पण त्याचं आज मुश्रीफ साहेबांच्या पुस्तिकेमध्ये 1,23,00,000चे काम पूर्ण आहे असा उल्लेख झाला आणि ते उल्लेख झाला तर प्रत्यक्षात रस्ताच नाही आणि ह्या रस्त्यावरती आता परत आणि डांबरीकरण करण्याची गरज असली तर खरोखर एकदा साहेबांनी सुद्धा ही रस्ता येऊन बघावी आणि इथं निधी लावायची गरज असली तर त्याला लावावा. आणि अद्याप ग्रामपंचायत ते काळमवाडी वसाहतीपर्यंत जो रस्ता गरज आहे तिकडं साहेबांचं दुर्लक्ष. तिकडं दगडं पडल्यात, रस्त्यावरती मोकळं चालता येत नाही. आमच्या गावातील मायमाऊल्या शेतीला जाताना त्या पडत आहेत, तिथं म्हणजे ठेचा लागून पडत आहेत. तिकडं करण्याची गरज आहे तर तिकडं नाही, पण ह्या परत डांबरीकरणावरती परत आणि डांबरीकरण करायचं चालू आहे. पण हे 100% जनतेला आता लक्षात आलं आहे की हे भ्रष्टाचारच सुरू आहे. त्याचबरोबर गावामध्ये 1,68,00,000 रुपयाची स्कीमचा मुश्रीफ साहेबांनी आपल्या पुस्तिकेमध्ये उल्लेख केला. ते उल्लेख करत असताना ती केंद्र शासनाची योजना आणि केंद्र शासनाची योजना म्हणजे चालू झाली आणि आमच्या ग्रामपंचायतच्या संबंधित ग्रामपंचायतच्या मार्फत आम्ही काम चालू केलं. ते आमचे नेते आदरणीय राजेसाहेब आणि वीरेंद्र भैया मंडलिक यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलं. उद्घाटन केल्यानंतर ते काम पूर्ण केलं. ते काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा पाणी सोडण्याचं जे काम होतं पाण्याचं ते कामाचा जो पूर्ण झालेला संकल्प होता तो संकल्पसुद्धा राजेसाहेबांच्या हस्तेच आम्ही गावाला पाणी देण्याचं काम केलं. पण मुश्रीफ साहेबांनी त्या स्कीमचं आपणच निधी दिला आहे असं सांगून त्याच्यावर साधा केंद्राचा जरी उल्लेख असता तर आम्ही ही गोष्ट आज बोललो नसतो. पण केंद्राचा बऱ्यापैकी निधी आणि नाव मुश्रीफ साहेबांचं हे जे पुस्तकात उल्लेख केला आहे हे 100% चुकीचं आहे आणि हे भ्रष्टाचाराला एक वलय दिल्यातलं मुश्रीफ साहेब जर काम करत आहेत असा एक त्याच्यातून अर्थ आम्हाला लक्षात आलेला आहे. एकुंडी गावामधील युवकांचा एक अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न की गावामध्ये गायरान नदीमध्ये ग्राउंडचं काम सुरू होतं. त्या ग्राउंडचं काम सुरू असताना काही तरुण आणि काही युवकांनी आम्हाला सांगितलं की सुरुवातीला ते ग्राउंडचं काम आपण राजेसाहेबांच्या वतीने करायला सुरुवात केली आणि राजेसाहेबांनी आम्ही ज्यावेळी विषय सांगितला त्यावेळी राजेने सांगितलं की आम्ही एक दिवस गावातील सर्व गट तट न मानता सर्व गटाची लोकं घेऊन एक दिवस तिथं श्रमदान करूया आणि आपण ही थोडी बहुत मदत करतो. राजेसाहेबांनी एक 7-8 दिवस आम्हाला JCB दिलं, 2-4 ट्रॅक्टर दिलं. त्या योजनेचं आमचं ग्राउंडचं काम सुरू झालं. गावातील सर्व गटाच्या प्रमुख मंडळींनी गावातील सर्व युवकांनी तिथं जाऊन आम्ही ते ग्राउंडचं काम सुरुवात केली आणि ते सुरुवात केल्यानंतर गावातून पट्टीच्या सहभागातून प्रत्येक घरावर पट्टी बसवली. त्या पट्टीतून आम्ही जवळजवळ 10-12 लाख रुपयाचं तिथं काम केलं. काम करत असताना ते काम पट्टी अभावी निधी अभावी अर्धवट राहिलं. त्याच वेळी आमच्या गावातील काही युवक मुश्रीफ साहेबांना 2-4 वेळा भेटले पण मुश्रीफ साहेबांनी त्या युवकांनी काही दाद दिली नाही. पण आत्ताच आम्ही माहिती पुस्तिका वाचली मुश्रीफ साहेबांची आणि त्या ग्राउंडसाठी 10 लाख रुपये निधी दिला आहे असं मुश्रीफ साहेबांनी त्या माहिती पुस्तिकेमध्ये उल्लेख केला. त्या निधीतलं आत्ता जर आम्हाला एक थोडं बहुत जरी काम झालं असतं तरी बी आम्ही म्हटलं असतं की खरोखर मुश्रीफ साहेबांचं 10 लाख रुपये आलं. पण आता प्रश्न असा पडला आहे मुश्रीफ साहेबांनी दिलेल्या कामाला 10 लाख रुपये दिलं
काय पुढच्या काळात देणार आहेत का देणार नाही का निधी कुठं चोरीला गेला हेच आम्हाला आता प्रश्न पडलेला आहे. आणि खरोखर ह्या निधी ही सुद्धा निधी बोगस आहे का काय अशी एक शंका प्रत्येक गावातल्या युवकांच्या मनामध्ये एक निर्माण झालेली आहे. मी संजय पाटील एकोंडी. परवा जे आंदोलन झाले मराठा दाखल्यांसाठी जे जरांगे पाटलांनी गेले 2-3 वर्ष जरी जे आज कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये जे त्यांनी आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मराठा दाखल्यासाठी आज कागलमध्ये आम्ही एक दिवस अमरून एक दिवस आम्ही आंदोलन करून त्या मराठा दाखल्यासाठी आम्ही लोकांना मिळवण्याचा एक दिवस आंदोलन आम्ही तिथं दिवसभर बसलो होतो. त्यावेळी आम्ही ज्यावेळी आम्ही तहसीलदारांना आम्ही निवेदन द्यायला गेलो त्या वाट शेवटी मंत्र्यांची वाट बघून तरीसुद्धा तिने आमची दखल घेतली नाही. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 लाख दाखले लोकांच्या नोंदी तयार आहेत. लोकांची कागदं आज तसं आज कोल्हापूर तहसीलदार कार्यालयामध्ये पडलेले असूनसुद्धा त्यापैकी फक्त 10,000 दाखले फक्त लोकांना फक्त दिलेले आहेत. आज गेले 25 वर्ष मुश्रीफ साहेबांनी आज मंत्री आमदार असतानासुद्धा आज मराठ्यांसाठी काय केले? काही केले नाही. आज त्यांची आज निवडणुकीसाठी ते सोमवारी उभारले आहेत तरी आज जनता त्यांना 100% मराठा समाज त्यांना 100% धडा शिकल्याशिवाय राहणार नाही. तसेच आज रेशन कार्डचा जर विषय आज कागदपत्रामध्ये जर घ्यायचा झाला बरेचसे रेशन कार्ड ज्यावेळी त्यांच्यावर ज्यावेळी ईडी आली त्यावेळी त्यांच्या घरामध्ये रेशन कार्ड त्यांच्या स्वतः जवळजवळ 2,000 ते 3,000 रेशन कार्ड आज त्यांच्या कागद तालुक्यामध्ये त्यांच्या लोकांची बोगस मिळाली. तरीसुद्धा हे लोकांना समजायला पाहिजे आज जे चाललंय आज कागदमध्ये आज भ्रष्टाचार हा आज लोकांनी हे मोडून काढला पाहिजे आणि यावेळी जनता त्यांना धडा शिकल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून माझं 30 लाख रुपयाचे काम हे बोगसरित्या झालेले आहे. जे मुश्रीफ साहेबांनी जी विकास कामे प्रसिद्ध केलेले आहेत त्या प्रकाशित पुस्तकामध्ये आमच्या गावामध्ये एकोंडी गावामध्ये त्यांनी एक रस्ता 4 वेळा केलेला आहे. त्या माहिती पुस्तिकेमध्ये त्यांच्या अनुक्रमिकेनुसार 4, 5, 6 ही कामे गावामध्ये झाले आहेत. परंतु त्या कामांचं एकाच वेळी त्यांनी एकच काम 3 वेळा केलेलं आहे आणि तो एकच रस्ता आहे आणि ते 4, 5, 6 नंबर आहे त्या माहिती पुस्तिकेमध्ये. माझे नाव अक्षय चौगुले. मी ग्रामपंचायत सदस्य आहे. मी एक संभाजीराजेंचा एक सच्चा कार्यकर्ता आहे. तसेच मुश्रीफ साहेबांना एक माझा सवाल आहे की त्यांनी विकास कामे केली. ही विकास कामे हे फक्त कॉन्ट्रॅक्टदारांचे आणि ठेकेदारांचे फक्त त्यांना पैसे मिळवून देण्याचा हा उद्देश त्यांचा होता. आमच्या गावामध्येच एक मी तुम्हाला एक सांगतो, एकाच कामामध्ये 4 वेळा त्यांनी एकाच रस्त्यावरती पैसे उचलले आहेत. तसेच काम एकदम निकृष्ट दर्जाचे केलेले आहे. तर त्या कामामध्ये काही क्वालिटी नाही, काही म्हणजे एका वर्षामध्ये ते पूर्ण उकरले आहेत. असे या पद्धतीने त्यांचे ठेकेदारांनी ही कामे केलेली आहेत. तर हेच त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही फक्त विकास केला आहे म्हणताय, तुम्ही हा फक्त ठेकेदारांचा विकास केला आहे असं मला तुम्हाला जाहीरपणे सांगायचं आहे. तसेच लोकांना तुम्ही दिशाभूल करून त्यांची मते मागत आहात की मी विकास गंगा आणली आहे हे ते सर्व गोष्टी तुम्ही बोलत आहेत. पण तुम्ही जे त्यांना जो शाश्वत विकास आहे हे तुम्ही त्यांना पूर्णपणे दिशाभूल करून एका साईडला नेत आहे आणि तुमचा जे ठेकेदारांचा जो विषय आहे त्यांच्यातच तुम्ही गुटपरत आहेत. ओके. मी सर्जेराव बाळू पाटील राजेगडाचा एक सच्चा कार्यकर्ता. मुश्रीफ साहेबांनी आता म्हणतात की 25 वर्षामध्ये मी एवढी कामं केली, रस्ते केले, परंतु आमच्या गावामध्ये स्टँड ते वर माळवाडीपर्यंत मशानशेरीपर्यंत 4 वेळा रस्ता केला. तेच 4 वेळा तिने त्याच्यावरती पैसे उचलले, तिने बोगस कामं केल्यात. परत दुसरं संजय गांधी निराधार योजना असेल, बऱ्याच जणांना आता ती पत्र द्यायला घरोघरी फिरायला लागले. ती त्यांच्यावर पाळी का आली? संजय गांधी योजना असताना आमच्या राज्य गटातून भरपूर आम्ही कामं केलीत. किंवा म्हणते मी विकास कामं केली, भरपूर कामं केली म्हणतो. ही फसवेगिरीचं काम चालू आहे, त्याचं दुसरं काहीही नाही. शाश्वत विकास काय असतो हा राजेसाहेबांनी त्यांनी शिकावा. परत दुसरं आमच्या अण्णासाहेब महामंडळ यांच्याकडून युवकांना स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी राजेसाहेबांनी 10 लाख 25 लाख रुपयाची पैसे त्यांना हे करून दिलं स्वतःच्या पायावरती. दुसरी गोष्ट म्हणजे आता मोदी साहेबांचे आता ते आटापिटा करायला लागले, परंतु त्यांची जी जाहिरात आहे त्या जाहिरातीवरती साधा मोदी साहेबांचा फोटोसुद्धा नाही. हे त्यांना मला वाटते पडते का काय?
आणि ते म्हणतात हिंदुत्ववादी. ह्याच्या अगोदर ते हिंदुत्ववादी काय म्हणतात, आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत. पुरोगामी विचाराचे तुम्ही होता, मग आता तुम्ही कुठल्या पक्षात गेला? तुम्ही भाजपच्या नावावर हे करता, हाटाबिटा करत तुम्ही. मग आता तुम्हाला भाजप कसा काय चालतोय? तुम्हाला मतं आता कोण देणार तुम्हाला? तुम्ही बोगस हे केलाय, कारभार केला आणि नुसतं लोकांच्यावरती तुम्ही दबाव आणून मतं मागण्याचा प्रयत्न करायला तुम्ही लागला. ही जनता तुम्हाला माफ करणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आमची आता लहान मुलं आहेत 10वीला जाणारी एस टीचा साहेब तुम्हाला सांगतो मी, एस टी एकही नाही, पोरं स्वतःच्या गाड्या करून जातात. म्हणजे ह्यो मंत्री असून यानं काय केलं ह्याच्यामध्ये 25 वर्ष काय केलं यानं मला वाटतं आता यानं ही जी घंटा भरत आलेली आहे आणि आता हे परिवर्तन होणार आहे. एकच वादा, समर्जित वादा. नमस्कार, मी राजाराम सानोडे, ग्रामपंचायत सदस्य एकोंडी. माझा विषय आत्ता सध्याचा ज्वलंत आमचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो शक्तीपीठ. गेले 1 वर्ष झाले शक्तीपीठसाठी आमच्या गावातील तरुण होतकरू शेतकरी ही शक्तीपीठ रद्द व्हावा यासाठी झटत आहेत, अहोरात्र झटत आहेत. प्रसंगी जिल्हाधिकारी, कलेक्टर कार्यालय, कागल तहसीलदार, कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही विद्यमान नेते आहेत त्या नेत्यांना देखील आम्ही पत्र देऊन त्यांच्याजवळ आमची समस्या मांडायचा प्रयत्न केला, पण याची कुणीही दाद घेतली नाही. एक दिवस असाच प्रसंग आला. जिल्ह्याचे नेते राजे समरजितसिंह घाडगे यांना हा विषय मी स्वतः त्यांच्या कानावर गाठला. सुरुवातीला त्यांनी सांगितलं, तुला मी वेळ देतो त्यावेळी तू येऊन मला भेट आणि याची सविस्तर माहिती सांग. ज्यावेळी त्यांच्याजवळ मी गेल्यानंतर त्यांना मी सांगितलं, राजे मी तुमचाच कार्यकर्ता आहे, पण माझी अवस्था अशी आहे, माझं रान 100 गुंठ आहे आणि 98 गुंठ शेती माझी शक्तीपीठाला जात्या, राहत्या 2 गुंठ जमीन आणि त्या 2 गुंठ जमीनसाठी मला कनेरी मठावून त्या शेताकडे यायला लागतं आहे. त्यावेळी माझी अवस्था काय असेल बघा. आमच्या घरची लोक, आईवडील असतील, बहीण भाऊ असतील, बाकीचे आमचे चुलते असतील, त्यांना ती बैचेन आहेत. कारण जमीन गेल्यानंतर आम्ही करायचं काय? सुरुवातीला राजेने सांगितलं आपण वरिष्ठांच्या कानावर घालून तो प्रश्न मार्गी लावतो. त्याच दरम्यान माझे आता सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी माझा संपर्क आल्यानंतर त्यांना देखील तोच विषय मी कानावर गाठला. माझी परिस्थिती काय आहे ते सांगितलं त्यांना. 100 गुंठ जमिनीपैकी 98 गुंठ जर जमीन जायत असेल आणि तुमच्या हातात सत्ता असेल तरी कुठल्या परिस्थितीत थांबलं पाहिजे. या ठिकाणी तुमच्या जमिनी गेल्या असतील ना तर तुम्ही काय केलं असं हा प्रश्न मी त्यांना केला. त्यावेळी देखील त्यांनी मला सांगितलं हा विषय मंत्रालयामध्ये संपुष्टात आलेला आहे आणि आता ह्यात मी काही करू शकत नाही. त्यानंतर त्यांना आम्ही 23 तारखेला इथं घेरावा घातल्यानंतर देखील त्यांनी सांगितलं की विषय हा मी वरिष्ठांना कानावर घालतो, माझ्या हातात काय नाही. त्यानंतर GRचं ते ढोंग केलं ते पूर्णपणे चुकीचं आहे. मला ज्यावेळी आमचे नेते राजे समरजितसिंह घाडगे यांची ज्यावेळी शरद पवार चंद्र गटामध्ये प्रवेश झाला त्यावेळी त्यांनी पहिल्याच भाषणामध्ये सांगितलं होतं महाविकास आघाडीची सत्ता ज्या दिवशी येईल पहिल्या कॅबिनेटमध्ये आपला शक्तीपीठचा रस्त्याचा विषय हा पूर्णपणे संपवला जाईल, म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅन्सल केला जाईल. हे ऐकून आमच्या गावातील सगळ्या शक्तीपीठातील शेतकऱ्यांना खरोखर समाधान वाटले आहे. त्यामुळे शक्तीपीठमधील जी काही खातेदार असतील त्या लोकांच्या मनात 100% परिवर्तन अटळ. बदल हवा तर आमदार नवा या टॅगलाईनचा आता सध्या वापर चालू आहे. आणि त्या युवकांची काही दाद घेतली नाही. पण आता निवडणूक तोंडावर आल्यामुळं मुश्रीफ साहेबांनी 10 लाख रुपये त्या ग्राउंडला निधी दिला असं समजलं. जर तुम्हाला राजेंचं एवढंच वाईट वाटत असलं तर ते युवक आल्यानंतर त्याच वेळी जर त्या ग्राउंडचं काम केलं असतं तर आज अनेक गावातले युवक, आज एक सैनिक असतील, पोलीस असतील, अनेक भरतीमध्ये सहभाग घेतला असता, त्या भरतीमध्ये ते भरती झाले असते. त्यामुळं गावच्या युवकांचा, काही युवकांचा का असताना प्रश्न सुटला असता. पण तसं केलं नाही. हे फक्त जाणून बुजून राजेसाहेब तिथं काम करतात म्हणून त्यासनी विरोध करायचा. पण विरोधाला जनताच आता साहेब कंटाळ्या आणि खरोखर येणाऱ्या काळामध्ये हे परिवर्तन अटळ आहे. त्याचबरोबर गावच्या तिने एक त्या माहिती पुस्तकामध्ये एक योजनेचा आमचा उल्लेख केला. 1,68,00,000 रुपये पाणी स्कीमचा योजनेचा उल्लेख केला. त्या जल जीवन योजनेमधून त्यांना त्यांच्या सदस्यासनी त्यांच्या एकोंडी गावातल्या पुढाऱ्यासनी सुद्धा नेमकी पाईप कुठनं घातले हे माहीत नाही. पण मुश्रीफ साहेबांच्या बाकी त्या पुस्तकात उल्लेख केला की 1,68,00,000 रुपये मुश्रीफ साहेबांच्या फंडातून निधी आला. त्याचा विषय असा झाला की गावातलं ज्यावेळी स्कीमचं उद्घाटन केलं ते आदरणीय राजेसाहेब आणि वीरेंद्र मल्लिक साहेब यांच्या हस्ते झालं. त्या योजना पूर्ण झाल्यानंतर राजेसाहेब व वीरेंद्र भैया यांच्या हस्तेच पाण्याचं पूजनसुद्धा झालं. त्या योजनेचा प्रारंभसुद्धा झाला आणि त्या योजनेतून गावामध्ये कायमचा पाण्याचा प्रश्न मिटवण्यात आला. गेले 30 वर्ष एकोंडी गावामध्ये सत्ता मुश्रीफ गटाकडे होती. पण आज ज्या माळवाडी आपण उभारलो त्या माळवाडीच्या गल्ल्यासुद्धा त्या ग्रामपंचायतीमध्ये नोंदीत नव्हत्या. पण खरोखर जर सांगायचं झालं विकास कशाला म्हणायचा,
आणि शाश्वत विकासाचं एक धोरण राजेसाहेबांनी आणलं आणि ते शाश्वत विकास जर बघायचा झाला तर एकोंडी ते सिद्धनेरली जुना आमचा जो वहिवाटीचा रस्ता होता तो आम्ही राजेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री सडक योजनेतून ते काम पूर्ण करण्याचं काम केलं. गावामध्ये जॅकवेलची समस्या होती, तिथं जागा घेऊन आम्ही ती जॅकवेल नवीन उभा करण्याचं काम केलं. गावामधील इथून पुढच्या काळामध्ये 30-40 वर्षाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम केलं आणि एकोंडी विद्या मंदिरमध्ये राजेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन कमिटीकडून राजेसाहेबांनी आम्हाला एक 7 लाख रुपये निधी दिला आणि तिथल्या सुद्धा आमच्या माता भगिनी असतील, त्या लहान मुले असतील, त्या मुलींचा सुद्धा म्हणजे मुतारीचा किंवा शौचालयाचा प्रश्न राजेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सोडवला. त्या शाळेमध्ये एक टीव्ही किट, ई-लर्निंग किट राजेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला मिळालं. त्याच शाळेच्या समोर एक हायमास्ट आम्हाला मिळाला. राजेसाहेबांनी जवळजवळ 1-2 कोटी रुपये निधी कोणतीही सत्ता नसताना आम्हाला दिला आणि त्या निधीतून आम्ही एकोंडी गावामध्ये एक शाश्वत विकासाचं धोरण या कागल तालुक्याला कळावं आणि खरोखर मुश्रीफ साहेबांना जर वेळ असेल तर गावामध्ये शाश्वत विकास म्हणजे काय एकदा आम्हाला येऊन विचारावं. त्या आम्ही साहेबांना नेऊन कागल जुना रस्ता झालेला असेल, जॅकवेलचं काम केलेलं असेल, पाईपलाईनचं काम केलेलं असेल, 13 नंबरमध्ये जिथं खरोखर गरज होती ते आदरणीय आमच्या गावचे प्रमुख माने साहेब आणि सदाशिव कांबळे साहेब यांना सुद्धा विचारा. ते पूल आदरणीय राजेसाहेबांच्या फंडातूनच झालं. तिथं जर कोणतरी त्या माहिती पुस्तकात जर नावं घालत असेल आणि चुकीची माहिती देऊन, साहेब तुम्ही जर त्या चुकीच्या माहितीवर जर आमच्या नेत्यांची किंवा आमच्या पार्टीची जर त्या माहिती पुस्तकात नुसतं तुम्ही नावं घालून विकासाचं काम जास्त केले म्हणून सांगून जर निधी जास्त दिलाय म्हणून वाहपूह करत झाला तर हे 100% चुकीचं आहे. त्याचबरोबर एक खरोखर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा एक प्रश्न होता. त्या प्रश्नाला राजेसाहेबांनी हात घातला आणि खरोखर लहान मुलापासून वयस्कर माणसांच्यापर्यंत आबालवृद्धापर्यंत राजेसाहेब आज पोचत आहेत. आणि तुम्हाला जरी वाटत असलं साहेब तर येणारा परिवर्तनाचा काळ हा युवकांनी हातात घेतलेला आहे आणि खरोखर युवकांच्या आज प्रत्येकाच्या मनामध्ये या कागलच्या विकासासाठी प्रत्येक युवक झटत आहे आणि खरोखरच येणारं परिवर्तन हे अटळ आहे. म्हणूनच मी एकच सांगतो, जर खरोखर बदल हवा तर 100% आमदार नवा आणि 1000% येणारा काळ हे राजेसाहेब आमदार म्हणून असतील, ह्यात काय तीळ मात्र शंका नाही. धन्यवाद.